खोपोली शहरातील मोगलवाडी डीपी रस्त्यालगत असलेल्या एका निर्माणाधीन इमारतीच्या ड्रेनेज टँकचे झाकण तुटल्याने एका गाभण गायीचा टँकमध्ये पडून थरारक अपघात घडला। टँकमध्ये सुमारे 7 ते 8 फूट पाणी साचलेले असल्याने गायीची जीवघेणी कोंडी झाली होती। मात्र तात्काळ दाखल झालेल्या बचाव पथकाच्या शर्थीच्या प्रयत्नांमुळे गायीचे प्राण वाचले आहेत। सदर घटनेची माहिती मिळताच हेल्प फाउंडेशनचे सदस्य आणि खोपोली नगरपालिका फायर ब्रिगेडची टीम घटनास्थळी दाखल झाली। गायीच्या मालकांनी ती गाय गाभण असल्याची माहिती दिल्यानंतर बचाव कार्य अधिकच सावधगिरीने हाती घेण्यात आले होते। प्रथम सक्शन पंपाच्या सहाय्याने टँकमधील पाणी उपसण्यात आले। त्यानंतर जेसीबी यंत्रणेच्या मदतीने टँकची भिंत नियंत्रित पद्धतीने फोडत मानवी साखळी तयार करून गायीला वर ओढण्यात आले। सुमारे 2 तास सुरू असलेल्या या थरारक मोहिमेनंतर अखेर गायीला कोणतीही गंभीर इजा न होता सुरक्षित बाहेर काढण्यात यश आले। घटनास्थळी उपस्थित नागरिकांनी सुटकेचा निश्वास टाकला। या धाडसी आणि समन्वयपूर्ण कारवाईबद्दल खोपोली नगरपालिकेचे परिवहन सभापती किशोर पाटील यांनी दोन्ही पथकांचे कौतुक केले। तसेच गायीच्या तपासणी आणि उपचारासाठी पशुवैद्यांना तात्काळ बोलावण्यात आले। दरम्यान अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी निर्माणाधीन ठिकाणी आवश्यक सुरक्षा उपाययोजना काटेकोरपणे राबवण्याची गरज असल्याचे स्थानिक सामाजिक कार्यकर्ते सावंत यांनी नमूद केले आहे। या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असली तरी तत्परता, संयम आणि समन्वय यांच्या बळावर एका मुक्या जीवाचे प्राण वाचल्याने समाधान व्यक्त केले जात आहे। सम्राट मराठी लाईव्हसाठी ब्युरो रिपोर्ट, खोपोली।